या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय चटका लावणारी गोष्ट घडली. महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान या ठिकाणी झालं. राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सांध्यापासून बांध्यापर्यंत आदरणीय अजितदादांनी अनेक दशक आपलं आयुष्य वेचलं. आज सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी आपला आधारवड गेला असं वाटलं. सर्वसामान्यांना आपला आधार आहे असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं. संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्राला शाप आहे की काय असं काही वेळेला वाटतं. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा फार वार्धक्याने गेले असं पण नाही काय. त्याबरोबर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, आर पाटील साहेब असतील, पद्मनाभ कदम साहेब असतील आणि आता अजितदादा असतील, या सगळ्यांची अकाली एक्झिट महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान करून गेली आणि महाराष्ट्राला खूप मोठ्या वेदना देऊन गेली. आज या अपघाती निधनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचं कधी नव्हे ते एक पोकळी अशी निर्माण झालेली आहे. मी अजितदादांच्या पवित्र आत्म्यास गब्बर ग्रुप कराड व कराड शहराच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.